अरे आता तात्या विंचू माझा फोन का बरं घेऊन चालला? कशी आहे भेंडी गँग? दिवाळीच्या सुट्टीत घरी आलो होतो, मग पोरांनी कॉल केला, चल म्हणे कुठेतरी फिरायला जाऊ. आणि नाशिककरांचं फिरणं आहे मिसळ पासूनच चालू होतं. मग झाला प्लॅन फिक्स. बघा या पोरांच्या पुढच्या सीटासाठी भांडणं, वय किती पण असू द्या, पण पुढच्या सीटावर बसण्यासाठी युद्ध होणार म्हणजे होणार. पोचलो मिसळला आणि तिथं तात्या विंचू पण भेटला. ओम पगपुगे पगनी पागोदरी ओम फटवाहा. भाई तिथं गेल्यावर आपले फॉलोअर पण भेटले. चायला एक नंबर फिलिंग, डायरेक्ट ढगात. मग समजलं आपली भेंडी गँग वाढत चालली. फोटो वगैरे काढून जेवायला बसलोच होतो आणि तेवढ्यात तात्या विंचू परत आला आणि परत फोन घेत होता. काय आवडला याला माझा फोन काय माहिती. मग नंतर समजलं भाऊला फोटो काढायचा आहे. फोटो तर काढला पण मी काय आलो नाही त्यात. टाइमपास करता करता 3-4 वाजून गेले होते. म्हटलं चला आता तरी घरी. म्हणे घरी? म्हणे नाही रे, एवढ्या वर्षांनी भेटलोय, कुठं चाललं लगेच घरी? चायला काही खरं नाही भाऊ. मग घेऊन गेले सोमेश्वरला. लई वर्षाने आलो भाई इकडे. डायरेक्ट लहानपण डोळ्यासमोर आलं जेव्हा पप्पा गाडीवर घेऊन यायचे. मित्र पण खूप दिवसांनी भेटले होते. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. सगळे एकमेकांची खेचत होते. थोड्या वेळाने एकेकाला टार्गेट करत होते. नुसती शिवीगाळ चालू. पण काही पण म्हणा, जर लाईफ मध्ये स्ट्रेस असेल ना, तर एक दिवस मित्रांसोबत स्पेंड करा. स्ट्रेस नावाची गोष्टच विसरून जाशाल. भेटणं आपलं कमी, पण दोस्ती लई भारी आहे. पण जेव्हा पण भेटले तीच आपली मस्ती आणि त्यातच दुनियादारी आहे.